बाहेर छान पावसाची रिपरिप सुरू आहे. मग मन ओढ घेतं ते खिडकीत बसून मस्त कुरकुरीत कांदा भजी खाणं आणि सोबत वाफाळता चहा. नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशीच कुरकुरीत कांदा भजी करणार आहोत. लागणारं साहित्य: मध्यम आकाराचे 4 कांदे, 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, मीठ, अर्धा चमचा ओवा, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि तळण्यासाठी तेल. प्रथम कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा. मिरची, कोथिंबीर देखील चिरून घ्यायची. आता मोठ्या बाउलमध्ये कांदा घेऊन तो मोकळा करून घ्यायचा. त्यात अर्धा चमचा मीठ, ओवा हातावर चोळून घातला. मिरच्या बारीक चिरून आणि कोथिंबीर घातली. आता हे मिश्रण छान मिसळायचं. याने काय होतं, याला बऱ्यापैकी पाणी सुटतं. वरून पाणी घालावं लागत नाही. आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. या मिश्रणाला छान पाणी सुटलंय. आता या रंगीबेरंगी मिश्रणात जाईल 2 चमचे तांदळाचे पीठ आणि मिश्रणात मावेल असं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. मी 4 चमचे बेसन पीठ घेतलंय आणि थोडंसं लाल तिखट. आता हे मिश्रण चांगलं मिसळून घेऊयात. अजून 3 चमचे बेसन पीठ टाकलं. आता मिक्स करून घेऊयात. अजून मला थोडंसं पीठ कमी वाटतंय. उरलेलं बेसनही मी त्यात टाकून घेतलं. मला या कांद्यासाठी साधारण 1.25 ते 1.5 वाटी बेसन पीठ लागलंय. आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता यात आपण पाव चमचे सोडा आणि वरून थोडंसं पाणी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा छान कालवून घेऊयात. आणि आता कडकडीत तेलात भजी मस्त तळून घेऊयात. भजी तेलात सोडताना कांदे असे मोकळे करत करत सोडायचे आहेत. म्हणजे त्यांना असा छान खेकड्यासारखा आकार येतो आणि भजी कुरकुरीत देखील होतात. दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे. आता ही तांबूस रंगावरती तळून झालेत. ही आता आपण काढून घेऊयात. आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. वा वा, मस्तच. कुरकुरीत कांदा भजी सोबत तळलेली हिरवी मिरची. वाह, क्या बात आहे. सतत पळत पळत राहण्यापेक्षा कधीतरी कुठेतरी थांबावं, काहीतरी आठवावं. तो ठहराव देखील महत्त्वाचा आहे. सतत स्वतःशी स्पर्धा करण्यापेक्षा थोडं थांबून मित्रमैत्रिणींसोबत अशा सुंदर पावसात कुरकुरीत कांदा भजी आणि गरम चहासोबत गप्पांची मैफिल झालीच पाहिजे. मग कधी करताय असा हा सुंदर बेत? कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा. आणि आपल्या स्वाद ब्रह्म चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.